नमस्कार, विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी आता इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। ते चांगलं उकळून थोडं आटून घेऊया आपण। हे पहा, आपलं दूध चांगलं उकळले आणि थोडं आटलेलं पण आहे। आता आपण गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ देऊया। आता दूध आपलं आता दूध पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सर मध्ये टाकूया। 1.5 कप दूध आहे हे। अर्धी वाटी साखर, 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी फ्रेश क्रीम। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। हे पहा, मी आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आता आपण यातलं थोडंसं काढून घेऊया, जास्त नाही, एकदम थोडं। आता आपण यामध्ये मँगो पल्प टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊया। मी आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे, स्मूथ असं झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता हे डब्यात काढून घ्या। आता आपण याला फॉइल पेपर लावूया आणि झाकण लावून घेऊ। तसंच या डब्याला पण लावूया कागद। आता आपण हे दोन्ही डबे फ्रीजर मध्ये 4 तासासाठी ठेवूया। साधारण अशी सेट होते, पूर्ण बर्फ नाही होत, सेमी सेट होते। आता आपण मिक्सरला लावून घेऊया। ज्युसर मध्ये टाकणार आहोत। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। असं 1-2 मिनिट आपल्याला फिरून घ्यायचंय। आता आपण भांड्यात काढूया। आपण 4 तास सेट होण्यासाठी ठेवलेली, त्याच डब्यात काढायची आहे परत आपल्याला। आता आपण यामध्ये थोडेसे मँगोचे तुकडे टाकणार आहोत। मिक्स करूया। आपल्या मँगो आईस्क्रीमला कलर पण खूप मस्त आलेला आहे। आता आपण पुन्हा हे सेट करायला ठेवणार आहोत। त्याआधी आपण ही वेगळी आईस्क्रीम, मलाई आईस्क्रीम ठेवलेली वेगळी डब्यात।
थोडीशी अशी टाकूया. आणि आता फॉइल पेपर लावूया. आणि झाकण लावून रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवा. आपण रात्रभर आईस्क्रीम ठेवलेली फ्रीजर मध्ये. आता आपण बघूया. आपण वरती मलाई टाकलेली मस्त सेट झाली आहे. आता आपण काढूया. आपली आईस्क्रीम मस्त झालेली आहे. बर्फ नाही झालेला त्याच्यामध्ये, मलाईदार झालेली आहे. आपली मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे. मस्त मलाईदार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.